मंत्री दीपक केसरकर सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। सर्वांनाच आहे आता राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये प्रत्येकदा पिटिशन दाखल केली जाईल, कारण की त्यावेळेस म्हणजे मुद्दा आपण सांगितलं तर त्याचाच अधोरेखित करत कोर्टाने निर्णय फेटाळला होता। राज्य सरकार आता पुनर्विचार करण्याचं आपल्याला मी पूर्वीच सांगितलं, म्हणजे माझी जी काय चर्चा कायदेतज्ञांशी झालेली आहे किंवा त्या ऑथॉरिटीजशी झालेली आहे त्याप्रमाणे आपण मुळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते कोर्टाने रद्द ठरवलं। त्याच्यानंतर आपण त्यांना EWSमध्ये त्यांचा समावेश अशासाठी करू शकलो की त्यांच्यासाठी मग आरक्षण नव्हतं आणि त्याच्यामुळे ते EWSमध्ये येऊ शकत होते। आता EWSचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने कायम ठरवल्यामुळे हा एक मोठा दिलासा हा मराठा समाजाला आहे आणि असं मला स्वतःला वाटतं। आणि या संबंधात म्हणजे ह्या आज निर्णय होईल हे माहिती नव्हतं, तरी पण 10 तारीखला ऑलरेडी या संदर्भात मीटिंग ही चंद्रकांत दादा पाटील साहेब त्या आमच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ठेवलेली आहे आणि ती त्या मीटिंगपूर्वी हा दिलासा मिळणं ही आमच्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे। सर, इतर ओपन कॅटेगरीचे लोकांना सुद्धा यातला एक मुद्दा दिलासा मिळणार आहे की जो इकॉनॉमिकल बॅकवर्ड होता, हो, विशेषतः इतर आरक्षणाच्या बाबतीत आर्थिक परिस्थिती कुटुंब नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना किंवा शालेय असून आयदर नोकरी सर्व्हिस अशा लोकांना सुद्धा फार मोठा एक दिलासा मिळाला। बरोबर आहे आणि हा दिलासा देण्यामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांनीच हे आरक्षण जाहीर केलेलं होतं। आणि आज एका अर्थाने मोदी साहेब जी काही कामगिरी भारतामध्ये करतायत आणि त्याच्यामध्ये विशेषतः रोजगाराच्या संदर्भात जे कामगिरी करतात, कारण स्किलअप ही त्यांची होती, भारतामध्ये स्किलिंगची मोठी मोहीम राबवणं हे पंतप्रधान महोदयांचं स्वप्न होतं। आणि त्याचप्रमाणे जे इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये जी लोकं येतात, मग ते कुठल्याही समाजाचे असतील, ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका भारतामध्ये पहिल्यांदाच मांडली गेली, ती मोदी साहेबांनी मांडली आणि त्याचा लाभ हा महाराष्ट्रातल्या सर्वच समाजांना होतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः मराठा समाजाला होतं, याची आनंदाची बाब। सर, दुसरं की समता पार्टीने प्रत्येकदा सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे। मशाल जे चिन्ह आहे ते ठाकरे गटाला मिळालेलं आहे, ते समता पार्टीचं आहे असा दावा प्रतिक्रिया केलेला आहे। आज या संदर्भात याचिका परत दाखल केली, त्यांचा दावा आहे की सुप्रीम कोर्टाने तात्काळ स्थगिती दिली जावी, दिल्ली हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात, त्यावर तुमची प्रतिक्रिया नाही, याच्यावर आम्ही प्रतिक्रिया काय देणार? प्रत्येकजण आपल्या जे चिन्ह असतं त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ह्याच्याशी आमचा स्वतःचा काहीही संबंध नाही किंवा त्यांनी कुठलं चिन्ह घ्यावं याच्याशी आमचा काहीही संबंध नाही। ह्या चिन्हावर त्यांनी स्वतः एक इलेक्शन लढवलेली आहे, त्या इलेक्शनमध्ये कोणीच त्यांच्या विरोधात उभं राहिलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका तऱ्हेने ह्या इलेक्शनमध्ये एक महाराष्ट्रामधलं जी एक परंपरा राहिलेली आहे की जर ज्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांची पत्नी उभी राहिली तर त्या ठिकाणी बिनविरोध करायची, ही परंपरा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कायम झालेली आहे। याच्याबद्दल मला स्वतःला आनंद होतो। ऋतुजाताईंच्या निवडीबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा हे अभिनंदन केलेलंच आहे, परंतु ज्यावेळेला अशा तऱ्हेने बिनविरोध, एका अर्थाने ती बिनविरोधच निवड होती की आपण बघितलं की कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला नव्हता, जे कोण हे होते ते अपक्ष होते सगळे आणि त्याच्यामुळे 1000-1500 अशीच त्यांना मतं मिळालेली आहेत। त्याच्यामुळे हे झाल्यानंतरसुद्धा जे पॉलिटिकल कॉमेंट्स केले गेले ती मात्र महाराष्ट्राची परंपरा नाही, हे मला अतिशय, मी त्या कॉमेंट्स ऐकत होतो त्याला मला स्वतःला आश्चर्य वाटत होतं की ज्याला मागची इलेक्शन झाली त्यालासुद्धा 4500 नोटाची मतं मिळालेलीच होती, त्याच्यामध्ये काय खूप वाढ झालेली अशातला भाग नाही, म्हणजे नोटा हे इन एनी केस घालतातच लोक। आणि ह्या इलेक्शनला मग फक्त 31% मतदान झालं, म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे मिळून 31% मतदान करून घेऊ शकले, म्हणजे ह्याच्यामधून त्यांची ताकद लक्षात येते की समोरचं काय नाही। आणि समोर जर उमेदवार उभा राहिला असता आणि मतदान जास्त झालं असतं तर मग काय परिस्थिती उभी झाली असती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि मागच्या वेळेला ऑलरेडी 65,000च्या आसपास मतं मिळालेलीच होती लटके साहेबांना, अधिक 30,000 मतं ही काँग्रेसला मिळालेली होती, म्हणजे त्या अर्थाने 95,000 मतं तरी या ठिकाणी पडायला पाहिजे होती, पण ती मतं नाही मिळाली म्हणून त्यांनी काही काँग्रेसला दोष दिलेला नाही, उलटं सातत्याने BJPला आणि शिवसेनेला दोष देणं हे मला वाटतं की चुकीचं आहे।